नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बघा ही मोठी पफ स्लीव्हची कटिंग आणि स्टिचिंग हे पाहणार आहोत. तर आपल्या बाईला पफ कमी येतो हा खूप जणांचा प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी एक सिक्रेट अशी टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर छान अशी पफ स्लीव्स पफ बाही जसा पडतो किंवा चपटा होतो तर त्यासाठी आपल्याला काय ट्रिक वापरायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पहा पेपर डबल फोल्डमध्ये आपण घेतलेला आहे. हा फोल्ड करून पेपर घेतला बंद बाजूकडून आपण मापे टाकणार आहोत. बाहीची उंची आपली जी काही असेल ते आपल्याला इथे घ्यायची आहे. जे मार्जिन आहे ते आपण इथे घेणार नाहोत. मार्जिन आपण कपड्यावरती जेव्हा बाही कट करू तिथे ॲड करणार आहोत. तर पाहू शकता आपल्याला जी काही आपली बाहीची घडी आहे, आता 8 इंचाची घडी आहे तर 7.5 इंच आपण नेहमी बाहीला घेतो. तर त्या प्रकारे आपल्याला घडी ही 7.5 इंचची आपण इथे घेतलेली आहे. तुम्ही ही जी काही तुमची छातीची म्हणजे साईज असेल त्या साईजचा चौथा त्यातून अर्धा इंच मायनस करायचा आहे आणि तशी घडी टाकून घ्यायची. परफेक्ट आपली बाही तयार होते. 3 इंचावरून आपण डाऊन करून घेतले. आता इथे आपल्याला काय करायचं बघा कसा आकार द्यायचा. इथून 1 इंच सरळ लाईन ओढायची आणि तिथून ही तिरकी वरीपर्यंत तिरकी ओढून घ्यायची आणि जिथून 1 इंच घेतलंय तिथून आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. बाहीचा मध्य काढून वरून अर्धा इंचावरती अशा प्रकारे बाहीला आकार देऊन घ्यायचा. खूप सोप्या पद्धतीने परफेक्ट असा बाहीचा आपला आकार तयार होतो. आणि त्याच अर्धा इंचावरून आपल्याला खालचा जो खड्डा देणार आहोत तोही द्यायचा आणि जो काही दंडगेर आहे तो घ्यायचा आणि मार्जिन आपल्याला 1.5 इंचाचं आपण जे ब्लाऊजला जसं ठेवले 1.5 किंवा 2 इंच तर ते आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बघा बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. खूप छान अशी आपला एकदम सावकाशपणे तुम्ही जरी नवीन जरी शिवणार असेल तरी व्यवस्थित असं समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. बघा आपला जो काट आहे त्याचं माप काढून घेते मी. किती इंचाचं आहे बघा, 5 इंचाचं आहे. तर आपण जो साईडची बॉर्डर आहे ती गेली तरी चालेल, कारण 5 इंचाचा जर काट घेतला तर आपल्याला तो खूपच वरचं पफ छोटा होईल. त्यासाठी मी बघा 5 इंचच घेतलेला आहे. साईडची म्हणजे प्लेन बॉर्डर आहे साईडनी, ते मार्जिनमध्ये गेले तरी चालणार आहे. 4.5 इंचाची आपली रेडी तयार होते. आता इथे जी खालची पट्टी काढली आहे तिथे काही मार्जिन आपल्याला ॲड करायचं नाही. मार्जिन आपल्याला फक्त जिथे आपण पफ तयार करणार आहोत तिथेच करायचं आहे. बघा 4 फोल्डमध्ये हे अस्तर घेतलेलं आहे. डबल फोल्ड आहे हे आणि 4 पदरी तयार झाले. बघा 4.5 इंच आपल्याला जो आपला पफ तयार करायचा आहे त्यासाठी एक्स्ट्राचं 4.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला आणि हे पफचं आहे ते बंद बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. बंद बाजूला 4.5 इंच किंवा 4 इंच, इथे 5 इंचसुद्धा घेऊ शकता, पण 4.5 इंचचा ही पफ खूप छान झालेला आहे, तुम्ही पाहाल बघा. आणि खालून आपण 1 इंच ठेवलेलं आहे बघा. एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते खालून 1 इंचचं ठेवलेलं आहे आणि जशी आपली बाहीचा आकार आहे तसंच देऊन घेतला. त्यापुढे आपल्याला बघा काय करायचं. आता आपला पफ येत नाही तर त्यासाठी एक सिक्रेट आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे पाहू शकता 1.5 इंच आपल्याला इथून उंची वाढवून घ्यायची बाहीची वरून. बघा अशा प्रकारे जर वाढवली तर खूप छान असा पफ तयार होतो, एकदम परफेक्ट जसं आपल्याला पाहिजे तसा. आणि तिथून आपल्याला बाहीला जो खड्डा आहे तोही आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अस्तरवरतीच आपण हे सर्व वाढवून घेतलेलं आहे आणि जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे त्यावरती आपल्याला फक्त जसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे. काटा आपण बाजूला करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं. बघा साईडनीही आपल्याला जो मधोमध आहे तिथे आपण दोन्ही बाजूला, खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन्हीकडे छोटे टक्स देऊन घेतलेले आहेत. आणि जो खालची बॉर्डरचे जो बेल्ट असतो बाहीचा तो बनवण्यासाठी आपल्याला बघा 2 बाहीचा पण एकत्रच कट करायचा आहे एकावर एक ठेवून. तर जेवढे आपला पेपर कटिंग आहे तेवढंच आपल्याला इथे कट करायचं आहे. ते अजिबात वाढवायची वगैरे काही गरज नाही.
जो काठ आहे तोही आपल्याला त्या मापातच कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कुठेही काहीही वाढवायची गरज नाही. आता आपण अस्तरवरती जी बाही कट केली तिथे आपण थोडंसं 1 इंचचं जे मार्जिन पाहिजे होतं ते आपण वाढवून घेतलेलं आहे. तर बघा, मेन कपड्यावरती ठेवून आपण जशीच्या तसं कट करून घ्यायची बाही. दोन्ही बाही आपण एकत्रच कट केलेल्या आहेत. आता आपल्याला बाहीसाठी बघा बाही कशी शिवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आपली कटिंग तयार झालेली आहे. आता आपण चला बाहीची शिलाई पाहूया. तर बघा, आपल्या ज्या बाह्या आहेत ती समोरासमोर ठेवून घ्यायच्या. जो काठ आहे तो बाजूला ठेवायचा, बेल्ट बनवायचा तो, आणि बाही उलटी बाजू जी असते ते वरी ठेवायची. फक्त अस्तरला आपल्याला जसेच्या तसं फक्त जोडून घ्यायचं आहे, बाकी काही वेगळं नाही. एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे. नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमचा पफ कसा आला, व्यवस्थित आला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान असा परफेक्ट असा पफ तयार होतो. आणि पूर्ण आपली बघा अस्तर आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे बाहीचा तो आपण इथे जॉईन करून घेतला व साईडने थोडंसं एक्स्ट्राच होतं ते सुद्धा कट करून घेतलं. आता मधोमध जिथे आपण कट देऊन घेतला होता तिथून बघा आपण जे 4.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण 4.5 इंच घेतलं होतं, इथे मी 4 घेतलं चुकून. बघा 4.5 इंच घेतला आणि तिथून पुढे 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. पुढे 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि तिथून बघा आपल्याला जे छोटे छोटे चुने आहेत त्या द्यायच्या आहेत. बघा, स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून आपण दिले तर व्यवस्थित एकदम छोट्या छोट्या आपल्याला इथे चुने तयार होतात. हाताने सुद्धा आपण देऊ शकतो. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या एकदम छोट्या छोट्या आपल्याला इथे द्यायच्या आहेत. जेवढं तुम्ही छोटे चुने द्याल तेवढा पफ छान होईल आपला. बघा, दोन्ही साईडला 1.5 इंच ठेवायचं म्हणजे बाही परफेक्ट तयार होते. आता इकडे चुन्या देताना आपल्याला एक गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे चुन्यांची तोंड ही विरुद्ध दिशेला करायची. जर तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूची जी चुन्यांची तोंड पुढच्या साईडला केलेत हे आपल्याकडच्या बाजूला करून घ्यायचे, म्हणजे विरुद्ध दिशेला जेव्हा आपण चुन्यांची तोंड करतो तेव्हा पफ एकदम परफेक्ट तयार होतो. पाहू शकता किती छान असा आपला पफ तयार झालेला आहे. अशाच प्रकारे पुढील आपण बघूया. जो खालचा बेल्ट आहे तो आपल्याला तयार करायचा. तर त्यासाठी आपण ज्याप्रमाणे बाहीला खालून फिनिशिंग देतो तसंच आपल्याला काठ सरळ ठेवायचा व त्यावर अस्तर ठेवायचं आहे. आपण या बाहीची शिलाई ही अनविलेजेबल म्हणजेच आपल्याला जो आतून फिनिशिंग व्यवस्थित येते, आतली बाजूची जे जॉईंट आहे तो आत जातो, ओपन राहत नाही. तर ते कसं जोडायचं ते बघा. अस्तरची बाजू आहे त्यावरती आपल्याला सरळ ठेवलं आहे बघा, नीट व्यवस्थित पहा, आणि त्यावर आपण बाही ही सरळच ठेवलेली आहे. अस्तर अगोदर आपण जोडून घ्यायचं. दोन्ही भाग एकत्र जोडले तरीही चालतात, परंतु बघा अशा प्रकारे जर जोडलं तर अजिबात तिरकं वगैरे होत नाही, व्यवस्थित येतं. थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु आपली शिलाई बाही ही एकदम परफेक्ट अशी तयार होते. प्रॅक्टिस असेल तर तुम्ही तसं हे करू शकता प्रॅक्टिस नंतर. तर बघा आता हे ओपन करून घ्यायचं. छान असं आतल्या बाजूने बघा शिलाई आपण कशी आलेली आहे, फिनिशिंग पाहू शकता एकदम छान अशी. त्यानंतर मधून आपण जिथे जॉईंट दिलं आहे तिथे सुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे बेल्ट आपला छान असं एकदम प्लेन बसेल. पुढच्या बाजूला सुद्धा आपण एक दाबटीप देऊन घेऊया. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आपल्या बाहीची डिझाईन कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही शिवून बघा, त्यानंतर तुमचा पफ व्यवस्थित आला का नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढचं तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन, किंवा काही समजलं नसेल तरीही मला कमेंट करून विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघा
किती छान असं एकदम परफेक्ट पाहू शकता, एकदम सुंदर असा पफ आपला इथे तयार झालेला आहे. पाहू शकता एकदम छान असं, अजिबात पडणार नाही किंवा चपटा होणार नाही, एकदम जसेच तसं राहणार आहे. तर हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.